हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अजित पवारांचा अपघात धुक्यानं की धोक्यानं, एफआयआर का घेत नाही, सरकार संशयाची भूत नाचवतंय। सुनेत्रा वहिनींनीही बोललं पाहिजे, राज ठाकरेंनी मांडली भूमिका। रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एफआयआर न घेणं हे दुर्दैवी, तर दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार, राज ठाकरेंनी विश्वास दिल्याची रोहित पवारांची माहिती। अजितदादांच्या अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांकडे काही पुरावे देत पारदर्शक चौकशीची मागणी केली। अपघाताबाबत वाटणाऱ्या शंकाही बोलून दाखवल्या। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रोहित पवारांची माहिती। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडची फेसबुक पोस्ट, सर्वांसमोर सर्व काही बोलणार असल्याची पोस्ट, बीडमध्ये चर्चांना उधाण। महादेव मुंडे हत्या प्रकरणात नार्को टेस्टचा रिपोर्ट एसआयटीच्या हाती। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। उद्या न्यायालयासमोर नार्को टेस्टचा रिपोर्ट उलगडला जाणार। अहिल्यानगरातील किसान सभेच्या लॉंग मार्चला मोठं यश। अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात 2000ची तर शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या मानधनात 1000ची वाढ। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह सिसोदियांची निर्दोष मुक्तता। सत्याचा विजय झाला। प्रसार माध्यमांशी बोलताना केजरीवालांना अश्रू अनावर। नाशिकमध्ये 4थं विश्व मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। भालचंद्र नेमाडेंना साहित्य भूषण तर श्रीनिवास कुलकर्णींना विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार। यानंतर आता बातम्या सविस्तर पाहूयात। अजित पवार यांच्या अपघाताबाबत राज ठाकरे यांनी देखील काही सवाल उपस्थित केलेला आहे। अजित पवार यांचा अपघात हा धुक्यानं की धोक्यानं, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला। अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत सरकार संशयाची भूत का फिरवतंय? सुनेत्रा पवारांनी यावर काहीतरी बोललं पाहिजे असं म्हणत राज ठाकरे यांनी देखील या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्याचबरोबर एफआयआर नोंदवला जात नसेल म्हणजे यंत्रणांवर सरकारचा दबाव आहे, त्यामुळे सरकारनं याबाबत स्पष्टीकरण देणं गरजेचं असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले। अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरत आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या अपघाताच्या मागे। मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाही आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी मला येऊन सगळ्या त्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या ज्या त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितल्या होत्या। मला त्या सगळ्या त्यांच्या बोलण्यातनं मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं एफआयआर घेतली गेली नाहीत। म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते एफआयआर घ्यायची नाही। मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाही। तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा एफआयआर त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत। आज सुनेत्रा वहिनी तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत। मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफआयआर आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतोय की तुम्ही एफआयआर घेऊ नका। मला यातलं काही राजकारण मला काही माहिती नाही की नक्की काय चालू आहे ते। एफआयआर करताना ज्या वेळेला अडथळे आणले जातात, म्हणजे ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही कोणीही एफआयआर नोंदवू शकता आणि नोंदवू शकता म्हटल्यानंतर जर समजा एफआयआर नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे, असा संशय निर्माण होतोच ना। आणि मला असं वाटतं हे सरकारच संशय निर्माण करते।
जर समजा त्यांना काही त्यांचं म्हणणं मांडायचं असेल, त्यांना जर एफआयआर नोंदवायचा असेल आणि चौकशी त्या पद्धतीने व्हावी अशी जर त्यांची अपेक्षा असेल ती यात गैर काय? ब्लॅक बॉक्सचं पण अजूनपर्यंत काही कळलेलं नाही काय झालं आणि काय नाही ते. म्हणजे किती विमान किती डिस्ट्रॉय झालं तरी ब्लॅक बॉक्स हा कधी डिस्ट्रॉय होत नसतो. त्याचंही काय झालं अजूनपर्यंत समजत नाहीये. आणि नक्की म्हणजे सरकार मला असं वाटतं की हे संशयाची भूतं नाचवते या सगळ्या गोष्टींच्या मागे. आता याचं काय त्यांना त्याच्यातलं काय राजकारण आहे मला काही माहिती नाही. माझा सोपा फक्त एकच गोष्ट होती की एफआयआर नोंदवून का नाही घेतला जात आणि तो नोंदवून नये याच्यासाठी सरकार का प्रयत्न करतं याची फक्त उत्तर सरकारने द्यावी. दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये एफआयआर न घेतल्याने रोहित पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी संपूर्ण माहिती समजून घेतली. एफआयआर घ्यावाच लागतो असं 2 दाखले देत राज ठाकरे म्हणाले, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. एफआयआर न घेणं हे दुर्दैवी असं राज ठाकरे म्हणाले. तर दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासन देखील राज ठाकरे यांनी रोहित पवारांना दिलं. हे पाचीच्या पाची व्यक्ती दुर्दैवाने आज आपल्यामध्ये तिथं नाही. त्यामुळे कुणी जर सांगत असेल की ही व्यक्ती जिवंत आहे ती व्यक्ती जिवंत, असं कुठंच काय नाही. ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय. एक तर एफआयआर या महाराष्ट्रामध्ये घेतलाच जात नाही हे खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे. एफआयआर हा देणं आणि देणं हा आमचा अधिकार आहे आणि त्यांनी तो घेणं ही त्यांची ड्युटी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अशी एक गोष्ट होत असेल तर हे फार चुकीची आहे. आता त्यांनी तिथं सांगितलं होतं की 1 महिना होण्यापूर्वी दुर्घटनेला आमचा रिपोर्ट तिथं आला पाहिजे. उद्या 1 महिना पूर्ण होतोय. आता 1 महिना तुमच्या हातामध्ये होता. आता प्रिलिमिनरी रिपोर्ट तुमचा कधी येतोय हे आम्ही बघतोय. आज उद्या येतोय याच्याची वाट आम्ही बघणार आहोत. मी सोमवारी 11 वाजता मुंबई या शहरामध्ये तिथे एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. त्या माध्यमातून खरा रिपोर्ट काय असतो, काय पद्धतीने या घटनेमध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत हे मी तिथे सिद्ध करेन. आणि रिपोर्ट जो आज उद्या येणार आहे तो जर थातूर मातूर दिला, नावापुरता दिला, तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही. त्यामुळे थातूर मातूर साधा द्यायचा म्हणून एखादा रिपोर्ट तुम्ही देत असाल तर हे आम्हाला मान्य नाही. देत असताना योग्य पद्धतीचाच रिपोर्ट त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. दरम्यान अजित पवार यांच्या अपघात प्रकरणासंदर्भात आमदार रोहित पवार हे एफआयआर घेत नाहीये हाच मुद्दा घेऊन राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर सीएम फडणवीसांची भेट घेण्यासाठी पोहोचले. आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि अपघाताबद्दल वाटणाऱ्या शंका त्यांना बोलून दाखवल्या. त्याचबरोबर त्यांना काही पुरावे देखील दिले, अशी माहिती स्वतः रोहित पवार यांनी दिली आहे. एफआयआर नोंदवण्याबाबत सविस्तर चर्चेसोबत पारदर्शक चौकशी करण्याचीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे रोहित पवारांनी केली आहे. तर देवगिरीवर अजितदादांचं स्मारक व्हावं, पुणे रिंग रोड आणि बारामती विमानतळाला अजितदादांचं नाव देण्याची मागणी देखील रोहित पवार यांनी या भेटी दरम्यान केली आहे. अजित काका यांचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झाला. त्या विषयामध्ये ज्या शंका माझ्या मनामध्ये, या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये आहे, त्या सर्व शंका मी मुख्यमंत्री साहेबांसमोर बोलून दाखवल्या व त्या बाबतीतलं पत्र, त्याच्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने जी काय माहिती मी मीडियासमोर मांडली, लोकांसमोर मांडली, जी आमच्या सोर्सेसच्या माध्यमातून गोळा केली, ती सर्व माहिती मुख्यमंत्री साहेबांना एक डॉकेट करून तिथं मी दिलेली आहे. आपण सुद्धा होम मिनिस्टर साहेब असतील, प्रधानमंत्री साहेब असतील आणि जे योग्य असे जे कोणी तिथं असणारे मंत्री नेते आहेत त्यांच्याशी थोडासा पाठपुरावा करून याच्यामध्ये पारदर्शकता या एन्क्वायरीमध्ये यावी यासाठी प्रयत्न करावे आणि त्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली. माझ्याकडनं काही अजून डॉक्युमेंट आणि काही पत्र त्यांनी मागितलेले आहेत. जे डॉक्युमेंट आणि पत्र घेऊन ते नक्कीच उद्या जाऊन या देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्यापुढे ते मांडतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे.